खूप सुंदर शेड्स आहेत हे आणि हे प्रेग्नन्सी दरम्यानही तुम्ही वापरू शकता. सो या ॲलोव्हेरा जेल मध्ये कोरफडी बरोबरच कडुनिम आणि हळद पण घातलेली आहे. त्यामुळे हे अँटी ॲक्ने किंवा अँटी बॅक्टेरियल नैसर्गिकरित्याच ॲक्ने कमी व्हायला सुद्धा या जेलचा उपयोग होतो. सो ऍक्च्युली म्हणजे टेक्स्चर इतका सॉफ्ट आहे आणि इतकं कमाल वाटतंय ते. खूप जणी आहेत बीबी क्रीम शिवाय त्यांचं मेकअपला सुरुवातच होत नाही असं असते. घटक घातलेत कडुनिम आणि हळद हे नॅचरल अँटीसेप्टिक असतात. बरोबर. तर त्यामुळे ॲक्ने कमी व्हायला सुद्धा याचा उपयोग होतो. प्लस ही जेल तुम्ही केसाला सुद्धा वापरू शकता. अरे वा मस्त. आपले जे प्रॉडक्ट्स आहेत ते मगाशी मी सांगितलं तसं वर जे काही मी हार्मफुल केमिकल्स सांगितले ते कोणतेही केमिकल्स आपल्या प्रॉडक्ट्स मध्ये नाहीये. त्याला घरगुती जर वापरायचं असेल तर बदामाचं तेल आहे, अक्रोडाचं तेल आहे, कोकम तेल आहे, खोबरेल तेल आहे, कुमकुमादी तेल आहे, तूप आहे, असे नैसर्गिक घटक तुम्ही वापरू शकता. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, प्रत्येक महिलेची इच्छा असते की तिने छान सुंदर दिसावं आणि तिच्या चेहऱ्याला तिने काही लावलं तरी त्याचा साईड इफेक्ट होऊ नये आणि असे बरेच आपले नीड्स असतात खरं तर. पण प्रेग्नन्सीचा काळ एक अशी गोष्ट असते की त्यावेळेला बाळासाठी पण कोणत्या गोष्टी चांगल्या ठरू शकतील, फायदेशीर ठरू शकतील ह्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च केला जातो. पण बऱ्याचदा महिलांना हेच कळत नाही की आपण कोणते प्रोडक्ट्स आपल्या स्किनवरती अप्लाय केले पाहिजेत आणि कोणते असे ट्रीटमेंट्स आहेत जे करून घेतले की त्याचा बाळावरती दुष्परिणाम होणार नाही. तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. येऊयात मुद्द्यावर. प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्हाला ब्युटी प्रॉडक्ट्स वापरायचे आहेत तर आयुर्वेदिक कोणते असे ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत जे तुम्ही वापरू शकता ते आज आपण जाणून घेणार आहोत. आणि सोबतच महिलांनी कोणते असे ब्युटी ट्रीटमेंट्स केलेले फायदेशीर ठरणार आहेत तेही आयुर्वेदातील, ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला येऊयात मुद्द्यावर. आज मी आलेली आहे डॉक्टर मंजिरी जोशी यांच्या आयुर कॉन्सेप्ट या क्लिनिकला भेट द्यायला. कुठे तर पुण्यामध्ये. पुण्यामध्ये एक्झॅक्टली कुठे तर या रोडला भांडारकर रोड असं म्हणतात. डेक्कन जिमखाना इथे आल्यानंतर भांडारकर रोडच्या इथे यायचंय तुम्हाला. भांडारकर रोडवरती अल्हद बंगलो म्हणजे अल्हद नावाचा बंगलो आहे. त्याच्या फर्स्ट फ्लोअरला डॉक्टर मंजिरी जोशी यांचं आयुर कॉन्सेप्ट क्लिनिक आहे. आणि आणखीन एक इझी लँडमार्क म्हणजे PYC ग्राउंडच्या जवळ आहे. सो पुण्यात आल्यानंतर इझिली तुम्हाला त्यांचं लोकेशन ॲक्सेसिबल आहे. चला जास्त वेळ वाया न घालवता मंजिरी ताईंना भेटूयात आणि प्रेग्नन्सीमध्ये महिलांनी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊयात. का तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे खूप दिवसांनंतर आपण भेटतोय डॉक्टर मंजिरी जोशी या ताईंना. नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर त्यांच्या क्लिनिकला भेट दिल्यानंतर दरवेळेला आपल्याला खूप कामी येणाऱ्या प्रोडक्ट्सची माहिती मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे खूप गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्या रेग्युलर यूजमध्ये किंवा तर रेग्युलर डेली रुटीनमध्ये कामी येणारे जे प्रोडक्ट्स असतात त्याची तर माहिती मिळतेच, पण आपल्या आरोग्यासाठी काय चांगलं आहे आणि काय नाही त्याची सुद्धा माहिती ते आपल्याला देत असतात. तर ताई, आज मी व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगून दिलेला आहे की आज आपण मोस्टली प्रेग्नन्सीमध्ये लेडीज, ॲक्च्युली बऱ्याच मुली आधीपासून कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरतात पण प्रेग्नन्सीमध्ये ते कंटिन्यू करणं कधी कधी त्यांना शक्य होत नाही. तर आज आपण त्यांच्यासाठी खास काही प्रोडक्ट्स दाखवणार आहोत, राईट? आणि ऑल्सो आपल्याकडे काही सर्व्हिसेस त्यांच्यासाठी आहेत का? येस, नक्कीच. मस्त. तर त्याची पण आपण माहिती घेऊयात. तर आज आपण अजून काय काय जाणून घेणार आहोत? सो आज सगळ्यात पहिल्यांदा आजचा व्हिडिओ हा प्रेग्नंट महिलांसाठी फोकस करणार आहोत आपण. आपले एवढे बरेच व्हिडिओज, रील्स पब्लिश होत असतात त्या दरम्यान मला खूप मेसेजेस आणि खूप फोन कॉल्स आले ज्या मुली विचारत होत्या की मॅडम मी प्रेग्नंट आहे तर मी काय प्रॉडक्ट वापरू किंवा हे वापरलं तर चालतं का, हे वापरलं तर चालणार नाही का. सो आजचा व्हिडिओ हा स्पेसिफिकली आपण गर्भवती महिलांसाठी म्हणून फोकस करणार आहोत की त्यांनी प्रेग्नन्सीमध्ये काय प्रॉडक्ट वापरू नयेत, त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात आणि त्याला पर्याय म्हणून काय प्रॉडक्ट्स वापरले पाहिजेत. आणि अशी सगळी आजचं आपला व्हिडिओ हा प्रेग्नंट महिलांसाठी सर्वात उपयुक्त आहे. मस्त. आणि आणखीन एक महत्वाचं की हे जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रेग्नेंट महिला आणि कॉमनर्स आहेत सगळे वापरू शकतात. येस, सगळे वापरू शकतात. खरंय. पण मंडळी, ऑलरेडी ताईंसोबत आम्ही जुने व्हिडिओज केलेले आहेत, त्याची लिंक तुम्ही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. पण यंदा हे प्रोडक्ट्स महिला ज्या प्रेग्नेंट आहेत त्यांना कसं कामी येणार आहे त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. ग्रेट. सो सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचं आहे की युजली आपण कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरतो, मग पटकन असं स्विच करणं स्किनला काही त्रास होऊ शकतो का? आणि दुसरं म्हणजे की म्हणजे माझं एक असं म्हणजे लोक काय म्हणतील या प्रश्नाबद्दल मला माहित नाही, पण बाळ तर पोटाच्या आत आहे. सो हे बाहेरून अप्लाय केल्यानंतर पण त्याला त्रास होऊ शकतो का? म्हणजे हाऊ इज दॅट इंटरकनेक्टेड?
येस, खूप चांगला प्रश्न विचारलायस तू. आणि ही अगदी रास्त शंका आहे कॉमन मॅनला पडणारी. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगू इच्छिते की स्किन केअरमध्ये कोणती प्रॉडक्ट्स वापरू नये प्रेग्नन्सीमध्ये. तर बेसिकली सॅलिसिलिक ॲसिड, त्याच्यानंतर हायड्रोक्विनॉन, रेटायनॉल, सल्फेट, पॅराबेन, त्यानंतर खूप स्ट्रॉंग फ्रेग्रन्सची प्रॉडक्ट्स किंवा ज्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग फ्रेग्रन्सचे मिनरल ऑइल वापरलेत किंवा इसेन्शियल ऑइल वापरलेले आहेत. सो असे जे प्रॉडक्ट आहेत किंवा सिरम आजकाल खूप महिला स्किनसाठी वापरतात, ज्याच्यामध्ये केमिकल्स खूप असतात आणि मिनरल ऑइल असतं जे स्किनसाठी चांगलं नाही. तर म्हणून अशी जी प्रॉडक्ट्स आहेत केमिकल युक्त, ज्याच्यामध्ये हार्मफुल केमिकल्स आहेत, ती प्रॉडक्ट स्किनसाठी प्रेग्नन्सीमध्ये तर नक्कीच वापरायला नाही पाहिजेत. खरं तर कोणीच वापरायला नको, पण प्रेग्नन्सी हा एक आयुष्यातला आपण म्हणतो ना एक नाजूक टप्पा आहे. खरंय. आणि त्या टप्प्यावर तर आपल्याला कोणतंही रिस्क घ्यायची नसते. अगदी खरंय. सो त्याला अनुषंगाने सांगायचं तर असे हार्मफुल केमिकल युक्त प्रॉडक्ट्स हे अवॉइड करायला पाहिजे. स्किन केअर मध्ये बघायला गेलं तर खूप बायका हेअर स्प्रे वापरतात केमिकल युक्त, तर ते वापरायला नाही पाहिजेत. दुसरं म्हणजे फॉर्मल्डिहाइड, त्याच्यानंतर अमोनिया युक्त प्रॉडक्ट्स असतात. मगाशी सांगितलं तसं स्ट्रॉंग फ्रेग्रन्सची हेअर ऑइल किंवा हेअर सिरम हे सुद्धा प्रेग्नन्सी दरम्यान वापरलं नाही पाहिजे. आता तुझ्या प्रश्नाकडे येते की बाळ तर पोटात आहे आणि प्रॉडक्ट तर आपण स्किनला लावणार आहोत, तर त्याचा कसा काय परिणाम होतो. तर त्याची मेन 3 कारण आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे स्किन हा आपल्या शरीरातला सर्वात मोठा अवयव आहे. सो आपण जे काही स्किनवर लावतो ते अतिशय फास्ट स्किनमध्ये ॲब्सॉर्ब होतं आणि मग ते शरीरात जातं. सो तुम्ही जर का एखादं प्रॉडक्ट लावलं तर त्याच्याबरोबर जे हार्मफुल केमिकल्स आहेत ती सुद्धा स्किनमध्ये ॲब्सॉर्ब होणार आहेत आणि शरीरात जाणार. त्यामुळे त्याचा बाळावर परिणाम होऊ शकतो, कारण की बाळ हे पूर्णपणे आईवर अवलंबून असतं. जेव्हा बाळ पोटात आहे तर संपूर्णपणे नरिशमेंटसाठी बाळ हे त्या आईवर अवलंबून आहे. आपण म्हणतो ना बाळ आणि आई नाळेनी जोडलेले. सो ती जे काय करेल किंवा तिला जर काय दुष्परिणाम झाले तर ते ऑटोमॅटिकली बाळाकडे ट्रान्सफर होण्याची खूप पॉसिबिलिटी असते. म्हणजे हे आतापर्यंत ऐकलं होतं की प्रेग्नन्सीमध्ये हे खावं आणि हे खाऊ नये म्हणून, का तर त्याचा थेट परिणाम बाळावर होतो. पण आज मला पहिल्यांदा कळालंय की शरीरावरती बाहेरून पण काही अप्लाय केलं तर त्याचाही परिणाम बाळावर होऊ शकतो. तर ताई, काय प्रोडक्ट्स आपण या प्रेग्नन्सीमध्ये वापरायला हवेत असं ते महत्वाचं ऍक्च्युली पार्ट आहे. खूप साऱ्या महिला खरं तर खूप आधीपासून मेकअप करतात किंवा तर काही फंक्शन्स असले तर मेकअप करतात, पण प्रेग्नन्सी दरम्यान ना चेहऱ्यावर पिंपल्स येणं, थोडंसं डल होणं, चेहऱ्यावर सूज येणं किंवा बऱ्याच महिलांचे ना पाय दुखतात किंवा पायात आग होत असते बऱ्याचदा. मग त्यावेळेला पण हे प्रोडक्ट्स युजफुल आणि मेन म्हणजे हार्मलेस आहेत का? हो, आपले जे सगळे प्रोडक्ट्स आहेत ते हार्मलेस आहेत. पण त्यापूर्वी पुन्हा एकदा मगाचा मुद्दा की आपण फक्त स्किनवरती ॲब्सॉर्ब करणं हा मुद्दा एक बोललो, पण अजून एक दुसरं त्याचं महत्वाचं कारण असं असतं की प्रेग्नन्सीमध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये हार्मोनल बदल झालेले असतात आणि या हार्मोनल बदलमुळे दिसणारे न दिसणारे असे बरेच चेंजेस तिच्या शरीरामध्ये होत असतात. आणि यातला सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे तिची बॉडी खूप जास्त सेन्सिटिव्ह होते. तू ऐकलं असशील की प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच बायका म्हणतात मला ना लसणाचा वास सहन होत नाहीये, फोडणीचा वास सहन होत नाहीये किंवा मला अमुक तमुक स्मेल चालत नाही. पूर्वी तर मला हे सगळं चालत होतं पण आता चालत नाहीये. तर ह्याचं कारण काय, तर हार्मोनल बदलामुळे शरीर जे सेन्सिटिव्ह झालंय त्यामुळे तिला हे वास सहन न होणं वगैरे हे प्रॉब्लेम्स येत असतात. आता जर का एखाद्या स्त्रीनी केमिकल युक्त किंवा एखादं स्ट्रॉंग फ्रेग्रन्सचं प्रॉडक्ट वापरलं तर तिला कितपत त्रास होऊ शकतो. तर तिला त्या प्रॉडक्टची जर का रिॲक्शन आली किंवा ते प्रॉडक्ट जर सूट नाही झालं तर त्याच्यामुळे मग तिच्या त्वचेवरती रॅश येऊ शकतो, पुरळ येऊ शकतं. बऱ्याच जणींना त्या वासानी उलट्या होऊ शकतात. जसं मी मगाशी लसणाच्या वासाचं म्हटलं तसंच हा वास आहे. तर त्या वासानी तिला उलट्या होऊ शकतात. कधी कधी एकदम ॲलर्जी रिॲक्शन होऊन तिला सर्दी, खोकला
श्वास घ्यायला त्रास होणं, असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि मग ह्या प्रॉब्लेम्सला ट्रीट करायला जी काही औषधोपचार करावे लागतात ते वेगळेच असतात. त्याचा दुष्परिणाम मग बाळावर होऊ शकतो. आणि म्हणून मग आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर याप्रमाणे जर का ती केमिकल युक्त प्रॉडक्ट्स मुळातच टाळली वापरायची तर मग ह्या पुढचे प्रॉब्लेम्स येत नाहीत. बरोबर. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बरेचदा प्रेग्नन्सीमध्ये बायका काही केमिकल पिल्स करतात किंवा मशीन ट्रीटमेंट करतात, लेझर ट्रीटमेंट करतात. सो त्याच्यामुळे शरीरामध्ये तुमच्या अतिरिक्त प्रमाणामध्ये उष्णता तयार होते. मुळात प्रेग्नन्सीमध्ये स्त्रीच्या शरीरातली हीट खूप जास्त ऑलरेडी वाढलेली असते आणि मग त्या अतिरिक्त हीटमुळे पण काही त्रास होऊ नये म्हणून ह्या ट्रीटमेंट्स पण शक्यतो प्रेग्नन्सीमध्ये टाळलेल्या बऱ्या. वा, हे किती महत्वाचं आहे. म्हणजे एवढी डिटेल्ड माहिती खरं तर मला नाही वाटत गुगल सुद्धा देईल. पण ताईंकडनं ती माहिती मिळालेली आहे. बरं ताई, आता येऊयात आपण प्रोडक्ट्स वरती. बऱ्याच महिला प्रेग्नन्सीमध्ये काही ऍक्च्युली मेकअप तर आपण आधीपासून करत असतो, पण प्रेग्नन्सी सुरू झाल्यापासून आपण म्हणजे प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरती पण बदल दिसतात. कधी पिंपल्स येणं, कधी अंडर आईज खूप डार्क दिसणं वगैरे, हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. त्यात वेट वाढल्यानंतर, प्रेग्नन्सी नंतर वेट लॉस केल्यानंतर स्ट्रेच मार्क्स हा खूप मोठा मुद्दा आहे खरं तर, की त्याच्यावरती महिला खूप मोठे उपाय शोधत असतात. सो ह्या सगळ्या म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स महिला फेस करतात प्रेग्नन्सी दरम्यान असू देत किंवा पोस्ट प्रेग्नन्सी असू देत, तर मग त्या वेळेला कामी येणारे पण हे सगळे प्रॉडक्ट्स आहेत का आणि ह्याचा उपयोग कसा होतो? येस. सो आपले जे प्रॉडक्ट्स आहेत ते मगाशी मी सांगितलं तसं वर जे काही मी हार्मफुल केमिकल्स सांगितले ते कोणतेही केमिकल्स आपल्या प्रॉडक्ट्स मध्ये नाहीये. तरी सुद्धा मी सगळ्यांना जाऊन असं पुढे सांगत असते की प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही कोणतंही प्रॉडक्ट जेव्हा सिलेक्ट कराल तेव्हा काही प्रिकॉशन्स घ्या. तर त्यातली सगळ्यात महत्वाची प्रिकॉशन म्हणजे तुम्ही प्रॉडक्टचं लेबल वाचायला शिका. प्रॉडक्टच्या लेबलवरती आपल्याला वर मी सांगितलेले काही हार्मफुल केमिकल्स नाहीत ना याची पहिले खात्री करून घ्या आणि मग ते प्रॉडक्ट वापरा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी माझे जरी प्रॉडक्ट असले तरी सुद्धा मगाशी जसं मी म्हटलं की एखादा वास प्रेग्नन्सीत नाही सूट होत, नाही सहन होत, तर त्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रॉडक्टची पहिल्यांदा पॅच टेस्ट करा. थोडंसं प्रॉडक्ट लावून बघा, त्याची काही तुम्हाला पुरळ, रॅश, काही वासाने त्रास होत नाही ना हे चेक करा आणि मग तुम्ही ते प्रॉडक्ट वापरा. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केमिकल विरहित ऑर्गॅनिक आयुर्वेदिक प्रॉडक्ट शक्यतो या काळामध्ये वापरलेली बरी. ह्याच्यामध्ये तुम्हाला घरगुती जर वापरायचं असेल तर बदामाचं तेल आहे, अक्रोडाचं तेल आहे, कोकम तेल आहे, खोबरेल तेल आहे, कुंकुमादी तेल आहे, तूप आहे, असे नैसर्गिक घटक तुम्ही वापरू शकता. आणि ते घटक जर वापरणं तुम्हाला थोडंसं अवघड जात असेल तर मग आपल्या इहा हब्सच्या प्रॉडक्टचा ऑप्शन तर आहेच. त्याची आता माहिती सांगते मी की काय काय आपल्याकडे प्रेग्नन्सीमध्ये उपयुक्त प्रॉडक्ट्स आपण वापरू शकतो. सगळ्यात पहिलं हे एक आपण अगदी इसेन्शियल किट बनवलेलं आहे प्रेग्नंट महिलांसाठी. ह्याच्यामध्ये आहे हे अँटी स्ट्रेच मार्क ऑइल, त्याच्यानंतर हे हेअर ऑइल आणि हे आहे अभ्यंग तेल. सो आपली ही तिन्ही प्रॉडक्ट्स ह्याच्यामध्ये कोणतंही ॲडेड केमिकल नाहीये, कोणतंही ॲडेड प्रिझर्वेटिव्ह नाहीये, कोणताही ॲडेड कलर नाहीये. फक्त आपल्या अभ्यंग तेलामध्ये अतिशय मंद, सगळ्यांना नॉर्मली सूट होईल असा मंद फ्रेग्रन्स, नॅचरल फ्रेग्रन्स आपण घातलेला आहे. सो हे स्ट्रेच मार्क ऑइल बेसिकली प्रेग्नंट महिलांनी, खूप जणींना असं वाटतं की हे मला डिलिव्हरी झाल्यानंतर वापरायचंय, पण बेसिकली स्ट्रेच मार्क ऑइल हे तुम्हाला प्रेग्नन्सी डिटेक्ट झाल्यानंतर जेवढं लवकर तुम्ही वापराल तेवढे तुम्हाला स्ट्रेच मार्क्स येणार नाही. अच्छा, असं पण असतं तर? सो हे तुम्हाला पोटावर लावायला अतिशय सेफ आहे. त्यामुळे हे अँटी स्ट्रेच मार्क ऑइल, बरेचदा प्रेग्नन्सीमध्ये हेअर ऑइल हेअर फॉल होतो
त्याच्यासाठी हे हेअर ऑइल. आणि खूप वेळा एक थोडासा स्ट्रेस रिलीव्ह करणं, घरच्या घरी जर काही थोडंसं तेल लावायचं असेल तर आपलं हे अभ्यंग ऑइल. म्हणजे एक साधारण जसं बाळाला मालिश केली जाते तशी आईला पण जशी मालिश केली जाते त्याच्यासाठी हे वापरू शकतो. करेक्ट. बरं, आणि यांची साधारण किंमत कशी जाते प्रोडक्टची? ह्याची आहे आता आपण एक गिफ्ट पॅक सारखंच केलंय. तुम्हाला डोहाळ जेवणाला कोणाच्या जायचंय तर तुम्ही हे गिफ्ट सुद्धा देऊ शकता किंवा इंडिव्हिज्युअल प्रॉडक्ट्सही घेऊ शकता. पण ह्या आपल्या अख्ख्या किटची किंमत फक्त 900 रुपये आहे. हे तिन्ही प्रोडक्ट्स 900 रुपयात मिळणार आहेत. अरे वा, मस्त. सो आय थिंक प्रेग्नन्सी मध्ये तुम्ही हे प्रोडक्ट्स घेतले तर हे अगदी अफोर्डेबल आहेत आणि मेन म्हणजे बाकी कॉस्मेटिक प्रोडक्ट सारखे नसून सेफ आहेत, ते महत्वाचं. म्हणजे बाळालाही त्रास नाही आणि तुम्हालाही नाही. युजली प्रेग्नन्सीमध्ये प्रत्येक महिलेच्या मनामध्ये भीती असते बाळ तर व्यवस्थित आहे पाहिजे, मग त्यासाठी म्हणून आय थिंक अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. हे खूप छान आहे. आणि ऑफकोर्स डोहाळे जेवणाला जात असाल तर मग घेऊन जायला खूप चांगलं ऑप्शन आहे. साडी तर ओटीत देतोच, पण गिफ्ट काय देता येईल तर कामी येणारं प्रोडक्ट देऊ शकता. याचबरोबर दुसरं महत्वाचं प्रॉडक्ट म्हणजे बऱ्याच वेळेला मी मगाशी म्हटलं तसं की प्रेग्नन्सीत स्त्रीच्या शरीरातली उष्णता पण वाढलेली असते. तिला पायाची आग होते, तळपाय दुखत असतात, जळजळ होत असते. तर त्याच्यासाठी आपल्याकडे हे काशाची वाटी आणि फूट क्रीम असं पण एक गिफ्ट हॅम्पर असतं. सो हे पण आपण कोणाला गिफ्ट द्यायला किंवा पर्सनल यूज साठी तुम्ही वापरू शकता. आणि एरवी सुद्धा ही प्रॉडक्ट्स उपयुक्त आहेतच. वा, सो हे क्रॅकिल्स वरती वगैरे पण काम करेल ना? हो, मस्त. याचा बेसच साजूक तूप आणि 4 प्रकारची तेलं असाच आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये कोणतंही हार्मफुल केमिकल किंवा हार्मफुल इन्ग्रेडियंट नाहीये. त्यामुळे पायाची आग, जळजळ, भेगा ह्याच्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. किंवा मगाशी म्हटलं तसं की प्रेग्नंट बाईला थोडंसं रिलॅक्सेशन हवंय तर ती जस्ट हे घरच्या घरी आपला मसाज पण करू शकते. आणि काशाची वाटीची किंमत काय जाते? काशाची वाटी 750 रुपयाला आहे. बरं. आणि हे जे क्रीम आहे हे 420 रुपयाला आहे. आणि असं जर तुम्ही हे कॉम्बो मागवलं तर हे 1100 रुपयामध्ये तुम्हाला फुल गिफ्ट बॉक्स सकट कॉम्बो गिफ्ट हॅम्पर मिळेल. अरे वा, अगेन अ व्हेरी गुड ऑप्शन. म्हणजे तुम्ही असं हॅम्पर म्हणतो ना तर तुम्ही असे 4-5 प्रोडक्ट्स एकत्र करून पण हॅम्पर गिफ्ट करू शकता. मस्त. नंतर महत्वाचं प्रॉडक्ट म्हणजे हा आपला सल्फेट पॅराबेन फ्री शॅम्पू आहे. पॅराबेन फ्री आहे. येस. सो मगाशी मी म्हटलं तसं सल्फेट पॅराबेन हे हार्मफुल केमिकल्स आहेत. सो हे कोणतंही केमिकल न वापरता बनवलेला हा शॅम्पू आहे. सो प्रेग्नन्सी मध्ये शेवटी तुम्हाला हेअर केअर किंवा रोजची वैयक्तिक केअर साठी शॅम्पू हा लागतो. बरोबर. तर त्याच्यामध्ये हा आपल्याकडे हेअर शॅम्पू आहे आपला. ओके. यानंतर बरेचदा प्रेग्नन्सीमध्ये खूप बायकांना चेहऱ्यावरती काळे डाग येतात किंवा काही जणांना पिगमेंटेशन होतं. बटरफ्लाय पिगमेंटेशन खूप कॉमन असतं प्रेग्नन्सीमध्ये. तर ते सगळं कमी करण्यासाठी हा आपला अतिशय उपयुक्त फेस पॅक आहे. ओके. आणि मी सांगितलं तसं फक्त अनंता, मंजिष्ठा, हळद अशी सगळे नैसर्गिक घटक वापरून बनवलेला अतिशय उपयुक्त हा फेस पॅक आहे आपला. वा. सो ऍक्च्युअल मध्ये ताई सांगायला म्हणून नाही तर ताईंनी जसं सांगितलं की त्यांचे जरी प्रोडक्ट्स घेतले तरी इन्ग्रेडियंट वाचून घेणं फार गरजेचं आहे. सो ह्याच्यामध्ये बघा सगळे इन्ग्रेडियंट्स कोणकोणते वापरण्यात आलेत, किती प्रमाणात वापरण्यात आलेत त्याची तंतोतंत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून हे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स वापरू शकता. यानंतरचं महत्वाचं प्रॉडक्ट मगाशी मी म्हटलं तसं की बऱ्याच बायका फेस सिरम वापरतात. तर त्या सिरम मध्ये मिनरल ऑइल हा एक मेन घटक असतो जो चांगला नाही वापरलेला. सो आपलं हे कुमकुमादी सिरम आहे जे सगळ्या स्किनला सुटेबल होतं आणि ह्याच्यामध्ये कोणतंही मिनरल ऑइल किंवा कोणतंही केमिकल घातलेलं नाहीये. तर ह्याच्यामध्ये आवळा आणि केशर ह्या 2 मुख्य इन्ग्रेडियंट्स पासून बनवलेलं हे सिरम आहे. आणि केमिकल युक्त सिरम सारखंच किंवा रादर त्याच्यापेक्षा जास्त सुंदर हे स्किन मध्ये ब्लेंड होतं. हे मी लावतो आणि अप्लाय करायला पण किती छान आहे. कळणार सुद्धा नाही की आपण स्किन वरती काही लावलं होतं. ॲब्सोल्युटली मस्त. आणि मेन बाकी सिरम सारखं ना चिकट नाहीये आणि ऑब्झर्व व्हायला जास्त वेळ नाही घेतलं, मिनिटात झालं ते. व्हेरी नाईस. येस. खूप छान आहे हे.
आणि त्याचा फ्रेग्रन्सही खूप छान एकदम माइल्ड आहे, पण Mild ऑफकोर्स ते महिला Yes. नुसार ते व्हॅरी करणार की त्यांना बरोबर. कोणतं सहन होतंय वास. बरोबर. दुसरं महत्वाचं प्रॉडक्ट आहे, बरेचदा प्रेग्नन्सीमध्ये बायकांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं येणं बरोबर. किंवा डोळे खूप थकल्यासारखे वाटतात. आजकाल प्रेग्नन्सी असली तरी बऱ्याच बायका वर्किंग पण असतात. बरोबर. लॅपटॉप समोर त्या 5-5, 7-7, 8-8 तास कामं करत असतात. सो डोळे थकल्यासारखे वाटतात. तर ह्या सगळ्यासाठी प्रेग्नन्सीमध्ये वापरायला सुद्धा अतिशय सुंदर सेफ असं हे आपलं अंडर आय सिरम आहे. वा वा. सो हे सुद्धा मी सांगितलं तसं ह्याच्यामध्येही कोणतंही मिनरल ऑइल किंवा केमिकल आपण वापरलेलं नाहीये. प्रत्येक प्रॉडक्ट वरती आपण आयुर्वेदिक ग्रंथातले रेफरन्स इथे लिहितो बरं. आणि त्याप्रमाणेच ते बनवतो. ह्याच्यात सुद्धा कोणताही ऍडेड बनवताना फ्रेग्रन्स आपण वापरत नाही. ओके. हा नॅचरल जो काही वास तेल सिद्ध करताना येईल तोच वास प्रॉडक्टला आहे. अरे वा. आणि काय किंमत जाते साधारण या प्रोडक्ट्सची? कुमकुमादी तेलाची किंमत 550 रुपये आहे. ओके. अंडर आय सिरमची किंमत 330 रुपये आहे. बर. शॅम्पू फक्त 180 रुपयाला आहे. ओके. नंतर हे हेअर ऑइल आहे हे 300 रुपयाला आहे. बरं. फेस पॅक आहे हा 180 रुपयाला आहे. 180 रुपयाला. Yes. व्हेरी नाईस. आणि ह्याच्यामध्ये हे अँटी स्ट्रेच मार्क ऑइल होतं, ह्याची किंमत राहिली बघा. ह्याची किंमत 500 रुपये आहे. 500 रुपये. ह्याची बरं. 300 आहे आणि ह्याची 230 आहे अभ्यंग तेलाची. तेला. सो असं तुम्ही वेगळं घ्यायला गेलात तर हे सगळं 1030 रुपयाला पडतं. आपण हे कॉम्बो पॅक घेतलं तर 900 रुपयामध्ये हे सगळं तुम्हाला तिन्ही प्रॉडक्ट्स मिळणार आहेत. बरं. ग्रेट. अजून इथे मला काय दिसतंय, हे लिप बाम आहेत तर. Yes. सो आय थिंक महिलांना ना खूप, म्हणजे मी ऍक्च्युली पाहिलंय अशा पण महिला की ते जाणार आहेत लेबर रूम मध्ये, पण त्याच्या जाण्याआधी त्यांना थोडस तरी टचअप करायचं. म्हणजे दॅट इज फनी बट स्टील ते फॅक्ट आहे. Yes. काही मुलींना ते खरंच आवडतं. तर मग लिप बाम शिवाय ते जगूच शकत नाही. एखाद्या वेळेस लिपस्टिक नाही लावली तरी चालेल, बट लिप बाम त्यांच्या खिशात तरी ते रेग्युलरली कॅरी करतात. अगदी. तर मग लिप बामची आपल्याकडे किंमत काय जाते आणि ह्याच्यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट आहे? सो ह्या लिप बाम मध्ये सुद्धा तेल, तूप आणि आयुर्वेदिक काही हर्ब्स वापरलेले आहेत आपण. त्यामुळे हे सुद्धा तू वापरायला बघशील तर अतिशय सुंदर आहे. हे रोल ऑन मध्ये आपण देतो. जस्ट ओठावरती हे चॅपस्टिक सारखं फिरवायचे, त्याला थोडीशी टिंट येते आणि ग्लॉस येतो. खरंय. याची किंमत फक्त 200 रुपये आहे. वा. आणि किती मस्त एकदम माइल्ड सुगंध आहे. येस. व्हेरी नाईस. अजून काय आहे वेगळं आपल्याकडे? अजून आता मी मगाशी म्हटलं तसं डोहाळ जेवण आहे, मेकअप तर लागतोच आहे. हो. तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे ह्या पूर्ण आयुर्वेदिक अशा आपण लिपस्टिक सुद्धा बनवल्या आहेत. तुम्ही की इन्ग्रेडियंट्स मध्ये बघू शकता. आपल्या लिपस्टिक्स मध्ये व्हिटॅमिन ई, कुमकुमादी तेल, शिया बटर असे सगळे नैसर्गिक घटक वापरून आपण ह्या बनवलेल्या लिपस्टिक्स आहेत. याच्यावर आपण लिहिलेलं पण आहे मॉइश्चरायझिंग अँड लॉंग लास्टिंग. सो तुम्हाला वेगळं लिपस्टिक लावायच्या आधी काही लावायची गरज नाही. सो ह्याच्यातले मी तुला एक 4-5 शेड्स दाखवते. येस. सो हे ड्युरिंग प्रेग्नन्सी पण वापरायला सेफ आहे ना? हो. येस. वाव. सो ही पिंक ड्रीम म्हणून शेड आहे. सो ह्या ज्या प्रेग्नेंट लेडी वर्किंग असतील त्यांच्यासाठी अशी ब्राऊन मध्ये मस्त वाटते शेड. वाईल्ड जिंजर म्हणून आहे. त्याच्यानंतर ही एक, हो, काही महिलांना एकदम डार्क ब्राऊन हवी असते ना. ब्राऊन खूप जणींची डिमांड असते. आम्हाला अगदी चॉकलेट ब्राऊन सारखी शेड हवी आहे. ही एक थोडी डोहाळ जेवणाला जी तुम्ही काठापदराची साडी वगैरे नेसता त्याच्यावरती जाणारी अशी ही शेड आहे. आणि काय साधारण किंमत जाते ह्याची? लिपस्टिकची किंमत साधारणपणे 400 रुपये आहे. बर. खूप सुंदर शेड्स आहेत हे, आणि हे प्रेग्नन्सी दरम्यानही तुम्ही वापरू शकता. आणि काय किंमत जाते ह्यांची? 400 रुपये लिपस्टिकची किंमत आहे. असं आपल्याकडे फिनिश प्रॉडक्ट असं तुम्हाला पॅकेजिंग मध्ये येणार. मस्त. अजून काय प्रोडक्ट्स आहेत इथे? अजून एक मेनली बायकांना लागतं मेकअप साठी म्हणजे बीबी क्रीम. ओ येस. खूप जणी आहेत बीबी क्रीम शिवाय त्यांचं मेकअपला सुरुवातच होत नाही असं असते. सो बीबी क्रीम मध्ये आपल्याकडे 3 शेड्स आहेत. ब्लॉन्ड ही फेअर स्किन साठी आहे. त्याच्यानंतर आहे ती कॅरमल शेड आहे, ती थोडं गहू वर्ण किंवा मीडियम गोऱ्या लोकांसाठी आहे. आणि तिसरी शेड आहे ही हेझलनट म्हणून आहे, ही थोडीशी सावळ्या लोकांसाठी आहे. सो अशा 3 शेड मध्ये आपल्याकडे बीबी क्रीम अवेलेबल आहे.
सो प्रेग्नन्सी दरम्यान खूप बायकांना पिंपल्सचा त्रास होतो, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे ही ॲलोव्हेरा प्लस जेल आहे, ज्याच्यामध्ये कोरफडी बरोबरच आपण कडुनिम आणि हळद असे घटक घातलेत. कडुनिम आणि हळद हे नॅचरल अँटीसेप्टिक असतात, बरोबर, तर त्यामुळे ॲक्ने कमी व्हायला सुद्धा याचा उपयोग होतो. प्लस ही जेल तुम्ही केसाला सुद्धा वापरू शकता. अरे वा, मस्त. आणि ही सेकंड आहे, ही कोणती जेल आहे? ही सेकंड आहे, ही ल्युमिक्स जेल आहे. ही थोडस प्रेग्नन्सी दरम्यान काही तुम्हाला पिंपल्सचे डाग असतील किंवा काळे स्पॉट्स असतील आणि चेहऱ्यावरचा ग्लो थोडा कमी होतोय असं वाटत असेल तर प्रेग्नन्सीमध्ये आणि एरवी सुद्धा लावायला ही ल्युमिक्स जेल आहे. ही स्पेसिफिकली ग्लो जेल आहे. बरं. आणि साधारण किंमत कशी जाते? ह्याची किंमत 360 रुपये आहे. ही जी ल्युमिक्स जेल आहे ही फक्त चेहऱ्यासाठी आहे. ही मात्र तुम्ही चेहरा आणि केस दोघांना वापरू शकता. बरं. अजून काय वेगळं आपण बघू शकतोय? इथेही तीच ती मी क्रीम म्हणणार होते, निशा. ही निशा क्रीम. सो ही आपल्या रेग्युलर प्रोडक्ट्स मध्ये हे नाईट क्रीम आहे, हे डे क्रीम आहे. जस्ट एक नाईट क्रीमचा मी सॅम्पल लावून दाखवते. हे अतिशय मंद वासाचं आणि स्किन मध्ये पटकन ऍब्सॉर्ब होणारं क्रीम आहे. सो ऍक्च्युली म्हणजे टेक्स्चर इतका सॉफ्ट आहे आणि इतकं कमाल वाटतंय ते. आणि हे अप्लाय कसं करायचं, म्हणजे रात्री झोपताना का फक्त? हो, हे रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून झोपताना लावायचं आणि ओव्हरनाईट ठेवायचं. लगेच कळू शकतं की ते स्किन मध्ये ऍब्सॉर्ब पण छान. वेळ नाही घेतलंय. आणि मेन लाईट वेट जाणवतंय. युजली बाकी क्रीम्स मुळे असं फील होतं चेहऱ्यावर काहीतरी लावलंय असं, पण ह्याच्यामुळे ते नाही होणार. आणि सुगंध खूप छान आहे. ह्याच्यात इन्ग्रेडियंट्स कोणकोणते आहे? ह्याच्यामध्ये सुद्धा आपण चंदनबला तेल घातलेलं आहे. चंदनबला तेल हे नॉर्मली अँटी एजिंग किंवा चेहरा ग्लो करण्यासाठी वापरलं जातं. तर ते तेल कोरफड, त्याच्यानंतर अनंता, मंजिष्ठा अशा द्रव्यांचे एक्स्ट्रॅक्ट घालून हे आपण नाईट क्रीम बनवलेलं आहे. मस्त. म्हणजे एकूण एक प्रोडक्ट त्याच्यामध्ये आयुर्वेदिक घटक आवर्जून वापरले गेले. आणि एक तेजा क्रीम म्हणून आहे, तीही प्रेग्नेंट लेडी दिवसभर वापरू शकतात. हे आहे आपलं डेली मॉइश्चरायझर आहे. डेली मॉइश्चरायझर, फेस आणि ह्याला पण तुम्ही वापरू शकता. मस्त. सो हे डेली मॉइश्चरायझर क्रीम आहे. आणि साधारण याची किंमत काय जाते? याची किंमत 450 रुपये आहे. 450 रुपये. मस्त. सो साधारण ऑलमोस्ट सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते 1000च्या आतले आहेत, त्यामुळे अगदी अफोर्डेबल आहेत, प्रेग्नन्सी मध्ये कामी येणार आहेत. तर ताई, हे तर झालं प्रोडक्ट्स बद्दल. पण आपल्या इथे बऱ्याचदा लोक ट्रीटमेंटसाठी येतात. आता प्रेग्नन्सीमध्ये युजली समजा डोहाळे जेवण असेल, आता मी माझ्या एका मैत्रिणीच्या डोहाळे जेवणात गेले होते, त्याच्या आधी तिने जाऊन फेशियल केलं होतं. पण मला कधी कधी हा प्रश्न पडतो की खरंच हे सेफ आहे का? का तर युजली आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही मॉलमध्ये पण जाऊ नका, का तर तिथे ते स्कॅनिंग मशीन असते, म्हणजे ते पार करावं लागतं वगैरे. सो ते असे मिथ्स आहेत की काय? म्हणजे मला हे थोडं समजून घ्यायचंय की नेमकं जर फेशियल करायचे किंवा स्किन केअर ट्रीटमेंट घ्यायची आहे तर प्रेग्नन्सी दरम्यान आपण घेऊ शकतो का? बरोबर. तर अगदी चांगला प्रश्न आहे हा. तर प्रेग्नन्सी दरम्यान आपण काही स्पेसिफिक ट्रीटमेंट्स या घेऊ शकतो, पण मी म्हटलं तसं नॅचरल आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स वापरून घ्यावं. त्याच्यामध्ये बऱ्याच बायका डोहाळ जेवण, काही ऑकेजन आहे, बारसं आहे, त्याच्या आधी तर फेशियल करतात. बरोबर. तर फेशियल मध्ये सुद्धा काही वेळा हार्मफुल घटक असणारी केमिकल्स युक्त प्रॉडक्ट वापरले जाऊ शकतात. तर ते टाळून त्याच्याऐवजी तुम्ही जर का ऑर्गॅनिक फेशियल केलं तर ते जास्त सेफ राहील प्रेग्नन्सीमध्ये. आपल्याकडे प्रेग्नंट लेडी किंवा बऱ्याच जणांना गिफ्ट व्हाउचर्स देतात लोक, किंवा तू जाऊन फेशियल करून ये ह्यांच्याकडे असं. तर दॅट इज द गुड ऑप्शन की तुम्ही प्रेग्नन्सी दरम्यान अशा ट्रीटमेंट्स घेऊ शकता की ज्या सेफ आहेत. बरं मंडळी, आता तुम्हाला मुद्द्याचं सांगते की आम्ही ताईंचं जे क्लिनिक आहे आयुर कॉन्सेप्ट, त्यांचे 2 लोकेशन्स आहेत, एक तर सिंहगड रोडचं आणि एक भांडारकर रोडचं. हा व्हिडिओ जिथे शूट करतोय तिथे आम्ही आहोत भांडारकर रोडच्या क्लिनिकमध्ये. सो इथला ऍड्रेस सांगते. सिंहगड रोडचा पण ऍड्रेस तुम्हाला स्क्रीनवर काही वेळात दिसेलच. आता जर तुम्हाला इथे ताईंना भेटायचंय, डॉक्टर मंजिरी जोशी यांच्या आयुर कॉन्सेप्ट क्लिनिकला भेट द्यायची आहे, तर भांडारकर रोड पुणे येथे डेक्कन जिमखाना इथे भांडारकर रोड PYC ग्राउंडच्या जवळ अल्हद बंगलो नावाचा एक तुम्हाला बंगला दिसणार आहे. त्याच्याच फर्स्ट फ्लोअरला
आयुर कॉन्सेप्ट हा क्लिनिक आहे, तुम्ही भेट देऊ शकता आणि सिंहगड रोडचा ॲड्रेस तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय त्यांच्या क्लिनिकचं. आणखीन एक महत्त्वाचं अपॉइंटमेंट्स नंबर जे आहे तेही तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन नक्की चेक करा. ताईंचं इंस्टाग्राम हँडल आहे इहा हर्ब्स नावाने. सो हे जे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आहेत त्यांना इहा हर्ब्स हा त्यांचा ब्रँड आहे. सो त्याचं पण तुम्हाला इंस्टाग्राम लिंक स्क्रीनवर दिसत असेल आणि सोबतच तुम्ही यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू ॲन एंड. थँक्यू सो मच ताई, खूप छान माहिती दिली. आणि माझ्या मते प्रत्येक महिलेला किंवा ज्या महिलेला असं वाटतंय की या वर्षात आपण गुड न्यूज देऊ शकतोय, तिच्या पण कामी येणारा हा व्हिडिओ आहे, तर नक्की त्या महिलांना शेअर करा आणि तुम्ही सुद्धा इथे येऊन नक्की खरेदी करा आणि ट्रीटमेंट्स घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.